नेतृत्वच नाही. नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे. मी संतोष रेड्डी. नमस्कार, धन्यवाद. आपण जो प्रश्न केलेला आहे की कुंपण जर शेत खात असेल तर न्याय कोणाकडे मागायचा, हो ना, नेमका प्रश्न आपल्याला पडण्यामागे कारण काय? प्रशासन आपल्याला या जो काही भ्रष्टाचार आपण उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये सहकार्य मिळत नाही का? केंद्र शासनाची योजना राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा शेतकऱ्याचा, मजुराचा, अल्पभूधारकाचा उद्धार व्हावा याकरता या मनरेगाच्या माध्यमातून ही योजना आणली गेलेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून या योजनेवर कंट्रोल ठेवणारी यंत्रणा कोणती आहे? तालुका BDO पंचायत समितीच्या माध्यमातून BDO आहे, जिल्हाधिकारी आहे, CO आहे, या भागाचे त्या भागाचे विद्यमान आमदार आहेत. या सर्व लोकांनी कंट्रोल करायचं सोडून ही योजना जर गिळण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे यालाच म्हणायचं कुंपणच जर शेत खात असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? जे न्याय देणारे ते जर भ्रष्टाचार करणार असतील किंवा भ्रष्टाचार करणाऱ्याला जर या भागातले लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे आमदार असतील, मंत्री असतील, हे जर त्याला संरक्षण देणार असतील तर आम्ही न्याय कुणाला मागायचा? हा प्रश्न आज मतदारसंघातल्या नव्हे, या चाकूर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे. त्यामुळं या कथित 200 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, SIT चौकशी झाली पाहिजे. याकरिता आम्ही 2 महिने झालं पाठपुरावा करतोय. पण या चौकशीला आपल्या विद्यमान आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा तीव्र विरोध आहे. मग संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं जर भ्रष्टाचाराला जर विरोध केला, भ्रष्टाचार करणाऱ्याला जर पाठिंबा दिला तर हे राज्य राहील का? गाव राहील का? शेतकरी स्वतःच्या पायावर उभा टाकेल का? खऱ्या लाभार्थ्यांना विहीर नाही आणि खोट्या व्यक्तीला 9 विहिरी. आता मी उदाहरण सकाळपासनं 1000 पीडित लोक या ठिकाणी येऊन भेटून गेलेत. आता भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताय, काय पुरावे आहेत या भ्रष्टाचार संबंधाने आपल्याकडे? पुरावे म्हणजे ढळढळीत पुरावे आहेत. का हा आमचा माने भाजन सोंड्याचा 4,52,000 रुपये याच्या नावावर शेततळ मंजूर केलं. याच्या शेतात शेततळही नाही, याला खडकोही मिळाला नाही आणि याच्या नावावर 4,52,000 रुपये उचलून खाल्ले. कसला पुरावा पाहिजे तुम्हाला? किती पुरावे पाहिजे? हजारो पुरावे आहेत, हजारो. एका गावात 300 घरं आणि 1100 घरकुलं वाटप आणि पुन्हा त्या गावातले 5-25 जण आलते आज की आम्हाला घरकुल मिळालं नाही म्हणून. अरे दिले कुणाला घरकुल तुम्ही? लोकसंख्या आहे का नाही मला प्रश्न पडलाय. 1100 त्या गावची. कोणत्या गावाचा विषय? आता तुम्ही शोध लावा, पत्रकारिता, शोध पत्रकारिता करा. 300 घर उंबऱ्याचं गाव, तिथे 1100 घरकुल वाटप आणि पुन्हा 5-25 लोक म्हणतात आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे या मनरेगाच्या माध्यमातून विहिरी असतील, गायगोठे असतील की शेततळे असतील, घरकुल असतील की पाणंद रस्ते असतील, या सर्व योजनामध्ये 80% भ्रष्टाचार झालेला आहे. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. आपण पाठीमागं या संबंधित प्रकरणावर आवाज उठवला. विभागीय चौकशी देखील या प्रकरणाची लावण्यात आल्याचं आपण फेसबुकच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. तर काय त्यापुढे म्हणजे या चौकशी झाली किंवा या चौकशीमध्ये काय अडथळे वगैरे काय आलेले आहेत का? राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सचिव, राज्याचे या विभागाचे मंत्री भरतशेठ गोगावले सगळेच प्रतिसाद देत आहेत, चौकशी करण्यासाठी आदेश देत आहेत. पण यांच्या आदेशाला जिल्हा प्रशासन केराची टोपली दाखवतंय. म्हणजे याचा अर्थ काय? मी भरतशेठ गोगावले साहेबांकडे होतो तेव्हा आपल्या राज्याचे सहकार मंत्री त्या ठिकाणी त्यांना सांगत होते की चौकशी बंद करा, कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. आणि मी तिथेच होतो. आणि जेव्हा मी समोर येऊन बोललो तेव्हा ते म्हणतात की कुठे भ्रष्टाचार झालाय.
राज्य सरकार म्हणतं विभागीय चौकशी करा, उपसमिती नेमा आणि याची 15 जुलैपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करा. 15 जुलै होऊन गेला. काल रविवारी मला पत्र आले की आम्ही आता चौकशीसाठी 8 दिवसामध्ये आम्ही गावात जातोय आणि चौकशी करतोय आणि चौकशी करून आम्ही 8 दिवसात सरकारला अहवाल देतोय. अहो, मंत्रालयातून 1 तारखेला 1/7 पत्र आले त्यांना 15 तारखेपर्यंत अहवाल सादर करा. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या पत्राला केराची टोपली दाखवतात हे. म्हणजे यांच्या पाठीमागे एवढा मोठा मासा कोण आहे, एवढा मोठा माणूस कोण? त्यामुळे तुम्ही आरोप करताय त्यांच्यावर. आता कसं आहे त्याच्यामध्ये, सब घोडे 12%. जे मासे गळाला लागणार आहेत, ज्याचे हात भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत, ते सगळे गाव भागातले ग्रामपंचायतचे सरपंच असतील की त्या भागातले पुढारी असतील, हे सगळे आमदार बाबासाहेब पाटलाचे पाठीराखे आहेत. या लोकांनी यांना निवडून देण्यामध्ये मदत केलेली आहे पैसे वाटून. मग हे निवडून येण्यासाठी त्यांची मदत आणि ह्यांनी निवडून आल्यानंतर त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी यांची मदत, ही मिलीभगत आहे, एकमेकाची सांडगाठ आहे. त्याच्यामुळं या भ्रष्टाचाराचा जर उघड केलं, यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले, यांची जर वसुली सुरू झाली तर ह्यांचा डोना इचकून जाईल. यांचं दुसरं काहीच मार्केटमध्ये काही व्हॅल्यू नाही. यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ता कोणच नाही. यांच्याकडे सगळे दल्ले आहेत, दलाल आहेत, सगळे पैशावर चालणारे मासे आहेत, हे पैशावर चालणारे घोडे आहेत ते. त्याच्यामुळं या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न ते करतायत खोटा, पण हे आता होणार नाही. 2 वर्ष मी सहन केलंय. 2 वर्ष निवडणुका झाल्यानंतर मी स्वस्थ होतो, शांत होतो. मी माझा महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत होतो. 2 लाख लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न माझा यशस्वी होतोय. पण माझा गाव, माझा तालुका आज ओक्साबोक्शी रडतोय. आज इथे किती तुम्ही सुद्धा आत्ता पाहिलात इथं सगळे. येणाऱ्या व्यक्तीला मी इथं उपोषणाला बसा म्हणतोय का? येणाऱ्या व्यक्तीचे लगेच प्रश्न संबंधिताकडे पोहोचून संबंधिताला फोन करून यांचे काम तात्काळ करा, नाहीतर गाठ आमच्याशी आहे म्हणून सांगतोय. हे पुन्हा माझ्याकडे तक्रार घेऊन येता कामा नये. कारण वारंवार त्याच लोकांचे फोन करता येईल का जे पीडित आहे, त्याचं एकदा फोन करू आम्ही, पण तेच पुन्हा जर परत आले तर गाठ आमच्याशी आहे म्हणून सांगतोय. आणि आता प्रशासन हादरलंय. नक्कीच आता या पुढील काळामध्ये यांना जाणीव झालेली आहे. चाकूर तालुक्यामध्ये जर राहायचं असेल तर इथं पगारीवरच नोकरी करावं लागल. पगारी व्यतिरिक्त इथं काहीच मिळणार नाही. जे काही 5:45 ते 6:15चा टाइम आहे, त्या टाइम मध्ये लोकांची कामं करावी लागतील आणि इमानदारीनं करावे लागतील. इथे चिरीमिरी आता अपेक्षा करायची असेल तर इथं नोकरी करता येणार आणि तुम्हाला जिथं कुठं जायचंय तिथं जा. इथे प्रामाणिक नोकरी करण्याची भूमिकाच आता येणाऱ्या कर्मचाऱ्याला ठेवावी लागेल. आणि या सगळ्या लोकांना भ्रष्टाचाराचं जे काही तोंडाला पाणी जे काही लागलेलं आहे रक्त, ते या भागाचे आमदार म्हणून यांचा या मतदारसंघातल्या अधिकाऱ्यावर वचक राहिलेला नाही किंवा मूक संमती आहे. कार्यकर्त्यांना हे कुरण म्हणून त्यांनी सोडलेलं आहे.
चौकशी होऊन जे काय भ्रष्टाचार झालाय तो चौकशीमध्ये सिद्ध झाल्यानंतर तुम्ही केलेल्या आरोपाला कुठंतरी कायदेशीर आधार मिळणार आहे. मग चौकशी होईपर्यंत आपण यापूर्वीच या अशा लोकांवर का आरोप करतायत? अहो, तुम्हाला चौकशी झाल्यानंतर मी जबाबदारीनं आरोप करतोय. 1 वर्षापूर्वी 3 गावाची चौकशी झालेली आहे. कलकोटी, बावलगाव आणि आजनसोंडा या 3 गावाच्या चौकशीमध्ये 3 गावचे गणमान्य लोक जिल्हा परिषदेच्या पुढे उपोषणाला बसले होते. त्यावेळेस हा सापत्न भावाची वागणूक देणारा हा आमदार, हा मंत्री, एका कलकोटीची कुठं गेला तो सरपंच, तेव्हा तो सरपंच आहे तिकडे या सरपंच, या सरपंचाची चौकशी लावली. हा का चौकशी लावली तर हा भाजपचं समर्थन करत होता आणि मग याची चौकशी लावली. मला याच्या चौकशी लावल्याची माझी तक्रार नाही, याची पण चौकशी झालीच पाहिजे. हा जर भ्रष्टाचार केला असेल तर याला बेड्या ठोकल्याच पाहिजे. पण 3 लोक उपोषणाला बसलेले असताना एका कलकोटीची चौकशी कशी काय लावता? मग जेव्हा मला बावलगाव आणि आजनसोंडा, हे आजनसोंड्याचे आणि बावलगावचे लोक, हे इकडं बावलगावचा हा उपसरपंच आहे रमाकांत कांबळे, तुम्ही मला फोन केले, आजनसोंड्याच्या लोकांनी मला फोन केले. या दोन्ही लोकांनी म्हणले की आमची एकाची चौकशी लावली कलकोटीची, कारण तो कार्यकर्ता बाबासाहेबाचा नाही म्हणून चौकशी लावली. आणि ही ते 2 कार्यकर्ते आजनसोंडा आणि बावलगावचे हे बाबासाहेबाचे कार्यकर्ते सरपंच आहेत म्हणून त्यांची चौकशी. हा तुम्हाला सापत्न भाव, ही शपथ घेतला होता संविधानामध्ये. तुम्ही संविधानामध्ये जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही कायद्याद्वारे स्थापित असलेल्या संविधानाची साक्ष ठेवून शपथ घेतलात ना. मग या शपथेवर तुम्ही तिघांची चौकशी लावायला पाहिजे होती. मग मी धावत पळत गेलो, मी मुंबईला निघालो होतो. मी माझा मुंबईचा प्रवास रद्द केला आणि ह्या बालाजी काय आपलं कांबळे, रामकिशन, रमाकांत, मी थांबलो का नाही तिथे? मी तिथं 3 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत मी तिथं पाय राहून थांबलो आणि तिथल्या शिवण्णा सांगितलं कलकोटीची चौकशी लागते आणि या 2 गावाची चौकशी लागत नाही. या मला ऑफिसच्या बाहेर जाऊ देणार नाही म्हणून सांगितलं आणि मग यांच्या आजनसोंडे